नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण बायका म्हणजे ना खूपच कमाल असतं बघा. आपल्या हातात एखादी चिंदी जरी मिळाली तरी त्याचं सोनं करायचं सामर्थ्य मात्र बायकांमध्येच असतं. अशाच एका चिंदीचं म्हणजे माझं ब्लाऊज शिवून उरलेल्या एक तुकडा आहे, त्याचं मी देवघरातलं आसन बनवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. माझं जे मेजरमेंट आहे ते देवघरातल्या मापानुसार आहे, तरी पण मी सांगते 13.5 आणि 22.5 अशी त्याची लांबी रुंदी आहे. जो आपला मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तरला मी साधं ओटीतलाच ब्लाऊज पीस वापरला आहे. मला मॅचिंग मिळालं आहे. तुम्हाला मॅचिंग नसेल तरीही चालेल, तसंही चालतं. कधी कधी ब्लाऊज पीस खूपच मोठा येतो आणि तो तसाच उरलेला पीस तसाच पडून राहतो. चारी बाजूने शिलाई मारून घेऊया. थोडंसं एका साईडला ओपन ठेवायचं पलटी मारण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही असं चौरंगावरती पण आसन बनवू शकता, जे आपण घट भरण्यासाठी वापरतो, गुरुवारचे घट भरण्यासाठी वापरतो ना, त्याच्यासाठी सुद्धा आपण असंच आसन बनवू शकतो. तुम्ही तुमच्या देवघरातल्या मेजरमेंटनुसार मापं घ्या. ह्याच्यामध्ये प्लेन फॅब्रिक असेल ना, प्लेन ब्लाऊज पीस, तरी पण चालतो. आता ह्याची पलटी मारून घेऊया, म्हणजे सरळ बाजू वरती येईल. त्याचे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. जे ओपन आहे ते आत टाकून तिथून दाबशिलाई मारायला सुरुवात करायची. तुम्ही याला आधी प्रेसही मारून घेऊ शकता, पण प्रेस मारायची तशी काही गरज नाही. दाबशिलाई वरून टाकली की फिनिशिंग छान येते. ह्याला आपण पायपिंगसुद्धा लावू शकतो, कॉन्ट्रास्ट कापडाची पायपिंग, तीही छान दिसते. झालर लावू शकतो, फ्रिल लावू शकतो, खूप सुंदर दिसतं फ्रिल लावूनसुद्धा. पण मी आता लेस लावणार आहे. माझ्याकडे लेस गोल्डन कलरची आहे. तुमच्याकडे जी कोणती अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता. कॉन्ट्रास्ट मॅचिंग असेल तरी चालते. लेसला त्यांना कोपरे, लेसचे जे म्हणजे
आसनाचे जे कोपरे आहेत त्याच्यावरती लेस चांगली दुमडून घ्या. त्याला लेसवरती डबल शिलाई मारून घेऊया. डबल म्हणजे एकाच साईडने मारले तर दुसऱ्या साईडने, कारण ती 1 इंचाची पट्टी आहे लेसची, त्याच्यामुळे आपण डबल शिलाई दुसऱ्या साईडला आपण दुसऱ्या टोकाला पण मारून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बघा किती सुंदर दिसतं आहे. तसा हा पीस पडून राहणार होता, पण त्याच्यामध्ये देवघरातलं आसन किती सुंदर झालं आहे बघा. थँक्यू.